नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज पौष शुक्ल त्रयोदशी 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यात काल सर्वत्र राममय वातावरण, जणू अयोध्याच अवतरल्याचं चित्र. नजीब आणि आनंद या जोडगोळीच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणाने उभा आहे. खासदार सुनील तटकरे. आणि घोडबंदर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास ट्रक पलटी झाल्यानं वाहतूक 5 तास विस्कळीत. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. श्रीराम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार घालणाऱ्या लोकांना सद्बुद्धी मिळो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. सर्वांचंच स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं लोकार्पण होणं हा एक ऐतिहासिक क्षण आहे. सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा हा दिवस आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. 500 वर्षांचा हा इतिहास, ज्याच्याकडे देशातील जनता आस लावून बसली होती, देशाचाच नाही तर जगभरात हा आस्थेचा विषय आहे. हे दृश्य सर्वांनीच डोळ्यात साठवून ठेवलं पाहिजे. सुरुवातीपासूनच बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचं अयोध्या आणि राम मंदिराशी जवळचं नातं होतं. कार सेवा सुरू असताना आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली चांदीची वीट अर्पण केली होती. रामभक्तांची इच्छा नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. आपल्याला देखील निमंत्रण होतं. एकट्यानं दर्शन न करता आमचं मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, महाराष्ट्रातील रामभक्त यात सामील झाले पाहिजेत, म्हणून आम्ही त्याची तयारी करतो आहोत. लवकरच तारीख सांगून रामलल्लाचं दर्शन घेऊ. रामलल्ला वनवासाला निघाले तेव्हा नाशिकला गेले, त्यामुळे एक वेगळंच नातं आहे. तसंच महाराष्ट्रातून सागाचं लाकूड जातंय मंदिरासाठी, त्यामुळे आपण सर्व भाग्यवान आहोत. आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे, असं शिंदे यांनी सांगितलं. सद्बुद्धी सगळ्यांनाच मिळाली पाहिजे. चांगली सद्बुद्धी या सर्वांना मिळावी याचं राजकारण करतात, त्यांनाही सद्बुद्धी मिळावी. काही लोकांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकलाय. बहिष्कार घालणाऱ्या लोकांना काही लोकांनी साथ दिली आहे, त्यांना सद्बुद्धी दिली पाहिजे, असं म्हणत हा सोहळा कोणी बघितला नसला तरी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी स्वर्गातून पाहिला असेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. प्रभू श्रीराम अयोध्येतील विशाल मंदिरात विराजमान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात जणू अयोध्याच अवतरली होती. भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष महेश कदम यांनी चंदनवाडी परिसरात आयोजित केलेल्या अयोध्या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाला आमदार संजय केळकर यांनी उपस्थिती दर्शवली. ठाण्यात विविध भागात मिरवणुका काढण्यात आल्या. ब्राह्मण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रामायणातील पात्रांची वेशभूषा करून नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे ठाण्यात साक्षात अयोध्या नगरीच अवतरल्याचं चित्र दिसून आलं. या मिरवणुकीत आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या समवेत माजी खासदार संजीव नाईक हे देखील सहभागी झाले होते. राम जन्मभूमीसाठी 500 वर्षात 80 युद्ध झाली, त्यामुळे अयोध्येतील ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद तमाम भारतीयांना घेता यावा यासाठी राज्य सरकारनं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती.
त्यामुळे पहाटेपासूनच ठाण्यात सर्वत्रच रामनामाचा गजर गुंजत होता. चंदनवाडी भागात भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष महेश कदम यांच्या पुढाकारानं संजय केळकर यांच्या उपस्थितीत जय श्रीराम लिहिलेले 80 फुगे हवेत सोडण्यात आले. यावेळी अयोध्येतील सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करून नागरिकांना श्रीराम पेढे वाटण्यात आले. राबोडीत पाटील चौकानजीक मैदानात भव्य मंडपात विश्व हिंदू परिषदेचं गोरक्षक राजेंद्र पाटील, कारसेवक योगेश भोईर यांच्या वतीनं करण्यात आलेल्या महाआरतीमध्ये आमदार केळकर सहभागी झाले होते. अयोध्येतील प्राण प्रतिष्ठापना दिनाचा मुहूर्त साधून संजय केळकर यांच्या उपस्थितीत आनंदाचा शिधा वाटपाला प्रारंभ करण्यात आला. अयोध्या इथल्या भव्य श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्तानं ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांच्या वतीनं भव्य प्रभात फेरी काढण्यात आली होती. यामध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची वेशभूषा करून शाळकरी मुलं, पालक, शिक्षक सहभागी झाले होते. महाराष्ट्र विद्यालय इथून सुरू झालेली ही प्रभात फेरी घंटाळी इथल्या ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या शाळेत विसर्जित झाली. यामध्ये आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह शाळेचे विश्वस्त, शिक्षक, पालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. अयोध्येमध्ये होत असलेल्या राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं देशात सर्वत्र राममय वातावरण झालं होतं. ठाण्यातील रुणवाल आयरिन या इमारतीमध्ये देखील स्थानिक रहिवाशांनी अगदी उत्साहात कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये रामलल्लाची एक पर्णकुटी बनवून आपल्या लहान मुलांना भगवान रामानं कशा प्रकारे वनवासामध्ये आयुष्य व्यतीत केलं याबाबत जाणकारी देणारे पोस्टर देखील लावले होते. तर इमारतीतील एका रहिवाशानं प्रभू रामाची आणि राम मंदिराची सुंदर अशी रांगोळी देखील संध्याकाळी संपूर्ण इमारतीमध्ये रोषणाई करून दीप प्रज्वलन करण्यात आलं. अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीनं शिवकालीन किल्ले दुर्गाडीला 5000 दिव्यांची आरास करण्यात आली होती. शेकडो नागरिकांनी या दीप महोत्सवात सहभाग घेतला. या दिव्यांच्या रोषणाईनं किल्ले दुर्गाडी उजळून निघाला होता. यावेळी किल्ले दुर्गाडीवर शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली. किल्ल्यावर जय शिवाजी, जय भवानी, जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. यापुढील बातम्या सविस्तरपणे एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्या राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानं कल्याणच्या चक्की नाका परिसरात 3 दिवसीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते पुनीत इस्सार आणि सिद्धांत इस्सार यांच्या महानाट्यात संपूर्ण रामायण सादर करण्यात आलं. हे महानाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठीच गर्दी केली होती.
श्रीकांत शिंदे देखील या महानाट्य पाहण्यासाठी हजर होते। त्यानंतर महाआरती करण्यात आली। यावेळी बाबरी मशीद पाडणाऱ्या कारसेवकांचे सत्कार करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे अयोध्येमध्ये 500 वर्षानंतर राम मंदिर उभं राहिलं आणि बाळासाहेबांचे रामभक्तांचं स्वप्न पूर्ण झालं, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली। कळव्यातील पिचवर चांगल्या फलंदाजाला चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद करण्याचं कौशल्य नजीब मुल्ला यांच्याकडे आहे। नजीब आणि आनंद या जोडगोळीच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणाने उभा आहे, अशी ग्वाही देत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली। 9 ते 21 जानेवारी या कालावधीमध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम इथं नजीब मुल्ला यांच्या वतीनं नजीब मुल्ला ट्रॉफी 2024 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी क्रिकेट सामन्याच्या बक्षीस समारंभात तटकरे बोलत होते। वसंत डावखरे यांच्या काळात दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये आली होतो, त्यावेळी तिथं मोठ्या प्रमाणात टेस्ट मॅचेस होत असत। पण नजीब मुल्ला यांनी पहिल्यांदाच या स्टेडियमवर टेनिस स्पर्धा IPLच्या धर्तीवर भरवून सर्वसामान्य तरुण क्रिकेटपटूंना स्टेडियमच्या भव्य वास्तूत खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे। नजीब मुल्ला हे राजकारणात, समाजकारणात यशस्वी झाले असून धर्मनिरपेक्ष विचारांचे पाईक आहेत। बॅड पिचवर यशस्वीरित्या फलंदाजाला यष्टिचित करण्याचा त्यांना चांगलाच अनुभव आहे। यामुळे कळव्यातील पिचवर देखील चांगल्या समजल्या जाणाऱ्या फलंदाजाला चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद करण्याचं कौशल्य नजीब मुल्ला यांच्याकडे आहे। नजीब आणि आनंद या जोडगोळीच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणाने उभा आहे, असे उद्गार खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी काढले। या क्रिकेट स्पर्धेमध्ये ठाणे, मुंबई तसंच संपूर्ण देशभरातील नामांकित क्रिकेट संघ सहभागी झाले होते। या स्पर्धेमध्ये राबोडी विभाग, ठाणे परिसरातील ग्रामीण भागातील एक गाव एक संघ या संकल्पनेनुसार 16 संघ हे मुख्य आकर्षण होतं। ऑल इंडिया ओपन संघाचे अंतिम सामने देखील यावेळी खेळवण्यात आले। यात इराकी वॉरियर्स हा संघ विजेता ठरला असून मॅन ऑफ द सिरीज विजय पावले यांना 4 चाकी हुंडाई एक्स्टर ही गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली। घोडबंदर रस्त्यावरील पातलीपाडा इथं आज पहाटेच्या सुमाराला ट्रकचा अपघात झाल्यानं वाहतूक 5 तास विस्कळीत झाली होती। आज पहाटे 4:15च्या सुमाराला पातलीपाडा इथल्या हिरानंदानी पार्क समोर ठाण्याहून घोडबंदरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला। या ट्रकमध्ये 2 ते 3 टन टोमॅटो होते। अपघातानंतर रस्त्यावर ऑइल आणि टोमॅटो सांडले होते। वाहतूक पोलीस अधिकारी, कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, घनकचरा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ तिथं धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं। पातलीपाडा ब्रिजवरती देखील पडलेले टोमॅटो JCB मशीनच्या साहाय्याने उचलून घनकचरा विभागाच्या घंटा गाडीमध्ये टाकण्यात आले। टोमॅटो सांडून चिखल झालेल्या रोडवर पाणी मारण्यात आलं असून रस्ता साफ करण्यात आला। 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला। यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसून ट्रक चालक अपघातानंतर पळून गेला। महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचं काम सोपवलंय। त्यानुसार हे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत केलं जाणार असून सर्वेक्षण योग्य प्रकारे करण्याकरता प्रत्येक तालुक्यात प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या नोडल ऑफिसर्स, सहाय्यक नोडल ऑफिसर, तालुका स्तरावर नेमण्यात आलेले प्रशिक्षक, त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी, मुख्याध्यापिकारी, गट विकास अधिकारी अशा एकूण 21 जणांना सुप्रसिद्ध गोखले इन्स्टिट्यूट मधील तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आलं। जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेतलेले हे प्रशिक्षक तालुक्याच्या ठिकाणी तालुका स्तरीय प्रशिक्षक, तालुका तलाठी, नियुक्त पर्यवेक्षक आणि प्रगणकांना प्रशिक्षण देणार आहेत। जिल्ह्यात 3168 प्रगणक, 258 पर्यवेक्षक असे एकूण 3426 कर्मचारी सर्वेक्षणासाठी नियुक्त आहेत। आयोगाच्या सूचनांनुसार तालुका स्तरीय नियुक्त पर्यवेक्षक आणि प्रगणकांकडून
23 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत सर्वेक्षणाचं काम पूर्ण होणार असून या सर्वेक्षणाच्या कामकाजात नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केलंय। राज्यातील सर्व ग्रामीण शहरी भागातील मराठा समाज आणि खुल्या समाजातील नागरिकांचं सर्वेक्षण 31 जानेवारी पर्यंत करण्यात येणार आहे। हे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत राज्य मागासवर्ग आयोगानं दिलेल्या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनद्वारे करण्यात येत आहे। यानुसार महानगरपालिका क्षेत्रातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं नागरिकांचं सर्वेक्षण करण्यात येत असून या कामी 250 पर्यवेक्षक आणि 4000 प्रगणक यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसंच संबंधित प्रभाग कार्यालयांकडील सहाय्यक आयुक्त हे वॉर्ड स्तरीय नोडल ऑफिसर, कार्यालयीन अधीक्षक हे सहाय्यक वॉर्ड स्तरीय नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत राहणार आहे। शासनाच्या वतीनं महानगरपालिकेनं नियुक्त केलेले प्रगणक हे सर्व कुटुंबांचं मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार सर्वेक्षण करणार आहे। तरी या सर्वेक्षणात ठाणेकर नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केलं आहे। सर्वेक्षणादरम्यान ॲपच्या माध्यमातून प्रश्नावलीमध्ये नागरिकांनी दिलेली माहिती नोंदवण्यात येणार आहे। सर्वेक्षणाकरता नागरिकांनी महानगरपालिकेमार्फत हेल्पलाईन सुविधा 86 578 87 101 ही उपलब्ध करून देण्यात आली असून या सुविधेद्वारे नागरिक सर्वेक्षणाबाबत काही सूचना आणि शंका तक्रारी असल्यास त्यावर नोंद करू शकतील। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। ठाण्यात काल सर्वत्र राममय वातावरण, जणू अयोध्याच अवतरल्याचं चित्र। नजीब आणि आनंद या जोडगोळीच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणानं उभा आहे। खासदार सुनील तटकरे आणि घोडबंदर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास ट्रक पलटी झाल्यानं वाहतूक 5 तास विस्कळीत। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।